नमस्कार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ विचारवंत श्री दत्तोपंत ठेंगडी यांनी लिहिलेल्या सामाजिक क्रांतीचा अग्रदूत महात्मा ज्योतिराव फुले या लेखाचं अभिवेचन आपण करतो आहोत. त्या लेखाचा दुसरा भाग आज 11 एप्रिल ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने त्याचा दुसरा भाग हा सादर करतो आहे. आपण सर्वांनी तो जरूर ऐकावा अशी विनंती आहे. ज्योतिबांनी हिंदू समाजातील विषमतेतून निर्माण झालेल्या शोषण प्रवृत्तीच्या विरोधात विधायक संघर्ष केला आणि अनेक उपक्रम राबवले. या साऱ्या विषमतेला कारण हिंदू धर्मात परंपरेने निर्माण झालेल्या विकृती आहेत व त्या धर्ममताचा मतलबी वापर करून घेण्याच्या समाजातील विशिष्ट हितासंबंधी वर्गाच्या वृत्तीतून निर्माण झालेल्या आहेत. ज्योतिबांच्या या संबंधीच्या निरीक्षणाला लगतच्या भूतकाळापर्यंत उत्तर पेशवाईतील महाराष्ट्राची परिस्थिती व नंतर आलेल्या ब्रिटिश वसाहती शासनातील वातावरण याची पार्श्वभूमी होती आणि या विश्लेषणातून सर्व विषमतामूलक शोषणाला ब्राह्मण वर्गच जबाबदार आहे, कारण तोच धर्माचा अधिकारी आहे या निष्कर्षाला ते आले असले तर नवल नाही. विशेषतः शूद्रात दिल्या जाणाऱ्या वागणुकीसाठी वर्णाश्रम धर्माचा मतलबी अर्थ लावण्यात ब्राह्मण वर्ग जबाबदार आहे हे त्यांच्या लक्षात आले. सामाजिक समतेच्या विचाराने प्रेरित झालेले त्या काळातील एक कृतिशील विचारक तुकाराम तात्या पडवळ यांनी जातीभेद विवेक सार या नावाचा ग्रंथ लिहून 1861 साली बिन नावाने प्रसिद्ध केला होता. दुसऱ्या आवृत्तीसाठी प्रकाशक मिळेना त्यावेळी ज्योतिबांनी त्या दुसऱ्या ग्रंथाची दुसरी आवृत्ती काढून स्वतःचे नाव प्रकाशक म्हणून घालून प्रकाशित करण्यास मान्यता दिली. धनंजय कीर म्हणतात, कारण या ग्रंथात धर्माच्या नावाखाली ब्राह्मणांनी आपले स्वहित आणि संकुचित स्वार्थी वृत्ती लपवून तिचा बचाव कसा केला आहे आणि जातीभेदाची तटबंदी उभारून भेदाभेद करून हिंदू समाजाच्या जीवनाचे कसे तुकडे केले आहेत याचे वर्णन आहे. पुढे 1869 साली ज्योतिबांचा ब्राह्मणांचे कसब हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. त्यात अज्ञानी आणि देवभोळ्या शेतकऱ्यांची पटभिक्षुक कसे आर्थिक पिळवणूक करतात त्याचे विदारक पण उद्बोधक वर्णन आले आहे. विवाहादी सर्वच खाजगी जमीन व्यवहारातील निर्णय हा भटभिक्षुकांच्याच हाती असे. पुढे शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाच्या पहिल्या प्रकरणात शूद्रांना पाळण्यापासून स्मशानापर्यंतच्या व गर्भधानापासून तीर्थयात्रेपर्यंतच्या सर्व विधींबद्दल ब्राह्मण कसा छळतो व लुबाडतो याची सविस्तरपणे लिहिलेले आहे. या साऱ्या वर्णनातून ज्योतिबांनी हे स्पष्ट केले आहे की ज्या व्यवहारात भटाला धनप्राप्ती आणि भोजने नाहीत व इतरांना धाक आणि शाप नाहीत असा एकही व्यवहार धर्मग्रंथात पोथ्यांमध्ये शोधून सापडणार नाही. याच्या जोडीलाच नव्याने प्रस्थापित झालेल्या इंग्रजी नोकरशाहीतील जनतेच्या दैनंदिन व्यवहाराशी संबंधित अशी अधिकारपदे ब्राह्मणांनाच कशी मिळत गेली हे यापूर्वी इंग्रजांच्या शिक्षणविषयक धोरणाच्या संदर्भात स्पष्ट केले आहेत. या अधिकारांच्या जोरावर गरीब जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तिला नडणारा वर्गही स्वाभाविकपणे ब्राह्मणच होता. त्याहीमुळे जीवनाच्या सार्वजनिक व्यवहारातही ज्योतिबांपुढे शोषक म्हणून ब्राह्मण वर्गच होता. त्याबरोबरच ब्राह्मण स्वतःचे धर्मकृत्य सोडून छोट्या मोठ्या प्रमाणावर सावकारी आणि जमीनदारीही चालवित असत व आडली पडली रयत अशांकडून छोटी मोठी कर्जही घेत असे. अशा कर्जाची परतफेड रयतेच्या अज्ञानामुळे कधीच होत नसे आणि शेतकऱ्यांच्या जमिनी अशा सावकारांच्या घशात जात एका अर्थाने धर्मसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता या तीनही अशुभ शोषणकारी सत्ता ब्राह्मणांच्याच हातात एकवटल्या होत्या. ब्राह्मण पवित्र जानवी घालत, सोवळी नेसत, पण दुसरीकडे वेश्यागमन, शाक्तपंथी अनाचार, अंगवस्त्र ठेवणे इत्यादी अनाचारापासून मुक्त नसत. या संदर्भात लोकमान्य टिळकांनीही कृष्णशास्त्री चिपळूणकर सारख्याच्या अशा वर्तनाने अनाचारात प्रतिष्ठा मिळते अशी भेदक टीका केली होती. याचबरोबर सामाजिक दृष्टीने पाहिले तर ब्राह्मणशास्त्री पंडित गोऱ्या साहेबाला संस्कृत शिकवायला एका पायावर तयार होत, पण स्वतःच्या देशबांधवांना मात्र शिक्षण देण्यासाठी त्यांचा विरोध असे. गुलामगिरी या ग्रंथात ज्योतिबांनी म्हटले आहे, सर्व
पंतोजी असे म्हणतात की अतिशूद्रांची मुले शाळेत घेतल्याबरोबर हिंदुस्थानात फार मोठा धिंगाणा होईल, म्हणूनच सरकार भीते. या साऱ्या गोष्टींचा साहजिकच आपल्या असंस्कारित भाषेत ज्योतिबांनी धंबस्फोट केला व स्वतः ज्योतिरावांनी गुलामगिरी या पुस्तकात म्हटले आहे की आपले मानवी अधिकार समजल्याबरोबर आपण त्या ब्राह्मणांच्या कैदखान्याच्या कृत्रिम कोर्टाच्या मुख्य ब्रह्मकपाट दरवाजाला लाथ मारून बाहेर पडलो आहोत. तेव्हा ब्राह्मणा वर्गावरील ज्योतिबांचा राग हा ब्राह्मण जातीय व्यक्तीविरुद्ध नव्हता, तर ब्राह्मण वर्गात धर्माच्या आधारे मान्यता पाहून सर्वांचे शोषण करणारी जी वृत्ती ब्राह्मणाने बळावले होते त्याच्या विरुद्ध हा राग होता. कारण या ब्राह्मण्यामुळेच माणसात भेद करून काही जणांना विशेषाधिकार व काही जणांना सामान्य माणुसकीचेही अधिकार नाकारणे हे परंपरेने चालत आलेले दिसते. ज्योतिबांचे प्रतिपादन आहे की वर्णव्यवस्था व जातीव्यवस्था ईश्वर निर्मित नाहीत व जन्माने मनुष्याचे श्रेष्ठ कनिष्ठत्व ठरत नसते. माणूस म्हणून जन्मताच माणसाला जे अधिकार मिळाले आहेत ते कोणत्याही कारणाने वा कोणत्याही सूत्राच्या आधारे हिरावून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. ब्राह्मणांवर विखारी टीका करून सुद्धा ब्राह्मणांबद्दल त्यांच्या मनात आकस नव्हता. ज्योतिराव फुले समग्र ग्रंथ या पुस्तकाच्या गोपाळ गोविंद अधिकारी म्हणतात, ज्योतिराव यांनी ब्राह्मण जातीविरुद्ध चळवळ केली व त्या चळवळीचे ते जनक असे काही जण म्हणतात. पण ब्राह्मण जातीविरुद्ध त्यांनी बंडाचे उभारले, निशाण उभारले असे म्हणण्यापेक्षा ब्राह्मणी धनी रणशिंग फुकले असेच म्हटले पाहिजे. केवळ ब्राह्मण जातीचा मनुष्य म्हणून त्यांनी कोणाचाही द्वेष केला नाही. त्यांचे अनेक मित्र ब्राह्मण होते. सर रामकृष्णपंत भांडारकर हे त्यांचे वर्गबंधू होतो. शेवटपर्यंत त्यांचे संबंध चांगले होते. न्यायमूर्ती रानडे फुले यांची स्तुती करीत आणि फुल्यांनाही त्यांच्याबद्दल आदर होता. फुले यांच्या तालीम शाळेत लोकमान्य टिळक जात असत. एक नव्हे अशी अनेकांची तसेच लोकप्रसिद्ध पुरुषांची नावे सांगता येतील. त्यामुळे ज्योतिरावांनी मुलींची शाळा काढावयाचे ठरवले. तेव्हा शाळेसाठी जागा त्यांनी ब्राह्मणांकडूनच घेतली आणि बुधवार पेठेतील भिडे यांनी आपल्या वाड्यात जागा दिली. इतकेच नव्हे तर ज्योतिबांनी काढलेल्या शाळेत ब्राह्मणच शिक्षक काम करीत. सार्वजनिक काका हे ज्योतिरावांना फार सहाय्य असे. ज्योतिबांनी शाळा चालवण्यासाठी एक कार्यकारी मंडळ नेमले. त्या ज्योतिरावांनी आपल्याबरोबर जे आणखीन सभासद घेतले ते सर्व ब्राह्मण होते. सार्वजनिक हळदीकुंकू झाले. त्यात शूद्र अतिशूद्र स्त्रियांनाही निमंत्रणे होती. त्यांच्याही ओट्या भरण्यात आला. ही कामगिरी सार्वजनिक काकांच्या मातोश्रींनी केली. सौ सावित्रीबाई फुले या समारंभात प्रामुख्याने भाग घेतला होता. टीका करताना न्यायमूर्ती रानडे यांच्या विरुद्ध किंवा कृष्णशास्त्री चिपळूणकर यांच्या विरुद्ध त्यांनी प्रसंगी टीका केली. ती त्या व्यक्तीविरुद्ध नव्हती, तर ब्राह्मणाचे दोष दाखवावे म्हणून त्यांनी अप्रत्यक्ष उल्लेख केला एवढाच. त्याचा अर्थ सांगलीच्या राजेसाहेबांनी सत्यशोधक समाजात 35 रुपये देणगी दिली तेव्हा त्यांची केवढी स्तुती केली. सांगलीकर राजे ब्राह्मण म्हणून त्यांच्या देणगीला कमी महत्त्व असे त्यांनी मानले नाही. महात्मा फुल्यांनी मानवी समतेचा पुरस्कार केला. या मानवी समतेच्या आड तेथील जातीव्यवस्था, अस्पृश्यता, स्त्रियांची सामाजिक गुलामगिरी आदी बाबी येतात म्हणून त्यांनी त्यावर जबरदस्त प्रहार केले. ही एक योगायोगाची गोष्ट आहे की कार्ल मार्क्सने त्याच वर्षी कम्युनिस्ट मॅनिफेस्टो जाहीर केला. त्याच वर्षी सौ सावित्रीबाई फुल्यांनी भारतातील प्रथम महिला शिक्षक म्हणून मुलींची शाळा सुरू केली. ज्या कालखंडात कार्ल मार्क्स ग्रंथालयात बसून क्रांतीची वैचारिक भूमिका तयार करत होते त्या कालखंडात ज्योतिबांनी शेतकऱ्यांचे, कामगारांचे लढे चालवले. न्हाव्यांचा संपसुद्धा घडवून आणला. त्याचा मागे उल्लेख केला आहे. अशा महापुरुषावर केवळ कित्येक दशके ब्राह्मण द्वेष्टा, ख्रिस्ताळलेला आदी शेलक्या शिव्यांची लाखोली वाहिली जात असे. त्यांच्याविषयी प्रसारित करण्यात आलेल्या एकेका गैरसमजाबद्दल आपण आता विचार करू लागलो तर खंत वाटल्याशिवाय राहत नाही. या संदर्भात या मंगुळकर आपल्या महात्मा फुलेच्या निवेदनात म्हणतात, 19व्या शतकातील या देशातील प्रबोधनाच्या चळवळीचे हे एक प्रमुख प्रणेते आहेत. त्यांच्या सार्वजनिक सत्यधर्मापासून मानववादाचा, भूतदयावादाचा व्यापक विचार प्रत्ययाला येतोच, परंतु त्याचबरोबर त्यांच्या इतर ग्रंथातूनही व्यक्तिप्रामाण्य आणि विचारप्रामाण्याला पोषक असे अनेक विचार आढळतात. असे असूनसुद्धा ज्योतिबा एक ब्राह्मण द्वेष्टे जात्यांतग्रस्त होते असा अपसमज सर्वत्र रूढ आहे.
त्याची अंशतः जबाबदारी खुद्द महात्मा ज्योतिबांवर पडत असली तरी त्याचे खरे उत्तरदायित्व त्यांच्या टीकाकारांवरच पडते. ज्योतिबांनी ब्राह्मण किंवा जोशी यांच्यावर जरी टीका केली असली तरी ती खऱ्या अर्थाने ब्राह्मण, जोशी वृत्ती, भटशाही यावर होती, हे टीकाकारांनी लक्षात घ्यावे. शूद्र, अतिशूद्र व स्त्रिया यांच्याबद्दलच्या त्यांच्या सर्व विचारांना अशा व्यापक भातृभावाचे अधिष्ठान होते. परंतु या विचारांचा आविष्कार मात्र त्यांचा यथायोग्य करता आला नाही. त्यांनी भट, जोशी यांच्यावर चौफेर हल्ले केलेले आहेत. परंतु निर्विकार मनाच्या आणि तटस्थ वृत्तीच्या अभ्यासकाने या दोन्हींमध्ये सीमारेषा मारून ज्योतिबांच्या कार्याचे सम्यक मूल्यमापन करणे आवश्यक आहे. अशा दृष्टिकोनातून ज्योतिबांकडे जर पाहिले तर त्यांच्याबद्दलचे सर्व अपसमज नष्ट होतील आणि त्यांचे आपणास योग्य आकलन होऊ शकेल. विवेचनाच्या युगात ते पुढे म्हणतात, मार्क्सने युरोपमध्ये ज्याप्रमाणे भांडवलशाहीवर टीका केली, भांडवलदार व्यक्तीबरोबर नव्हे तर महात्मा गांधींनी इंग्रजांच्या साम्राज्यशाहीवर टीका केली. इंग्रज व्यक्तीवर नव्हे त्याचप्रमाणे महात्मा फुले यांनी भटशाहीवर टीका केली. भट या व्यक्तीवर नव्हे, परंतु दुर्दैवाने दोहीमधील फरक पुरेसा स्पष्ट न झाल्यामुळे अनेक अपसमज निर्माण झाले. याला त्यांचे टीकाकार कारणीभूत आहेत. त्याप्रमाणे महात्मा फुले यांच्या विचारांची अभिव्यक्ती अंशतः जबाबदार आहे, परंतु अभिव्यक्तीपेक्षा आशय महत्त्वाचा असल्याने आपण आशयावर आपले लक्ष केंद्रित करणे हे जरूर असते. याच संदर्भात श्री माधवराव बागल म्हणतात, महात्मा गांधी जसे ब्रिटिश साम्राज्याचे द्वेष्टे होते, इंग्रज माणसाचे द्वेष्टे नव्हते, त्याचप्रमाणे महात्मा फुले हे ब्राह्मण्याचे द्वेष्टे होते. त्यांना अन्यायाची चीड होती, कोणा एका व्यक्तीचा ते द्वेष करत नव्हते. म्हणूनच ब्राह्मणातही त्यांचे मित्र, चाहते आणि अनुयायी होते. गोखले, रानडे, आगरकर, लोकशाहीवादी यांच्याविषयी त्यांना आदर आणि प्रेम होते. ब्राह्मण जमातीतही स्त्रियांवर जे अन्याय झालं त्याविरुद्ध त्यांनी नुसता आवाजच उठवला नाही तर चळवळ चालवली. आज फार थोड्या व्यक्तींना हे माहीत असेल की सन 1885 पुणे येथे निघालेल्या सत्यशोधक समाजाच्या झेंड्याच्या मिरवणुकीच्या समारंभास न्यायमूर्ती रानडे व सर रामकृष्ण भांडारकर उपस्थित होते व त्यानंतर झालेल्या सभेत ज्योतिबांचे बरोबर त्यांचे भाषण झाले. पेशवाईच्या अंतिम चरणातील राज्यकारभारावर टीका करताना जी कटुता ज्योतिबांच्या लेखणीत होती तीच न्यायमूर्ती रानडेंच्याही लिखाणात होती. न्यायमूर्ती रानडेंची भाषा चिष्टसंपत होती, पण कटुता तितकीच. टिळक आणि आगरकर तुरुंगातून सुटून येताच त्यांची मिरवणूक ज्योतिबांनी काढली व मुंबईत व पुण्यात त्यांचे सत्कार केले. कोल्हापूर प्रकरणात फुल्यांनीच टिळकांना 10,000चा दानवी मिळवून दिला. त्यांनी काढलेल्या शाळा, समित्या यात ब्राह्मणांना चांगले स्थान होते. फुल्यांनी 1851 काढलेल्या मुलींच्या पहिल्या खाजगी शाळेच्या 8 जणांच्या कारभारी मंडळात 6 ब्राह्मण होते. आपल्या शाळांची व्यवस्था पाळण्यासाठी त्यांनी ज्या 2 समित्या नेमल्या त्यात जगन्नाथ सदाशिव, अण्णा सहस्रबुद्धे इत्यादी ब्राह्मण मंडळींचा समावेश होता, त्याचा मागे उल्लेख केला आहे. फुल्यांनी महार मांगांसाठी काढलेल्या शाळांच्या समितीवरही सर्व ब्राह्मणच होते. अस्पृश्यांच्या एका शाळेकरता फुल्यांचे ब्राह्मण मित्र राव बहादूर गोवंडे यांनी आपले घर दिले. विष्णुपंत थत्त्यांनी शिकवण्याच्या कामात मदत केली. श्री मोरो विठ्ठल वाळवेकर, रा ब विष्णू मोरेश्वर भिडे, विष्णुशास्त्री पंडित, कृष्णशास्त्री चिपळूणकर, हरिरावजी चिपळूणकर, हरी गणेश पटवर्धन, विनायक बापूजी भंडारकर आदी मंडळींचा त्यांना सदैव पाठिंबा असे. सखाराम यशवंत परांजपे त्यांच्या शिक्षण संस्थांचे खजिनदार होते. त्यांनी मुलींची शाळा काढली व ती विश्रामबागेच्या शेजारच्या एका ब्राह्मणाच्या वाड्यात. केशवराव भवाळकर जोशी यांनी सावित्रीबाईंना अध्यापनाच्या बाबतीत मार्गदर्शन केले. सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकात त्यांचे चिरंजीव श्री यशवंत यांनी ज्योतिरावांचे अल्पचरित्र दिले आहे. त्यात ते म्हणतात, या समयी विद्यार्जनाच्या काळात त्यांचे परममित्र सदाशिवराव बल्लाळ गोवंडे, सखाराम यशवंत परांजपे, मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी त्यास बरेच सहाय्य केले. आमच्या शिवाजी महाराजांच्या तिघा जिवलग मित्रांसारखीच त्यांची मैत्री बळकटी आली की ते सदा एकमेकांसाठी पाहिजे ते करण्यास सिद्ध असत. एखाद्या बिकट प्रसंगी आमच्या शिवाजी महाराजांचे तिघे मित्र जसे त्यास अत्यंत सहाय्य करीत त्याप्रमाणे या प्रसंगी घर सोडण्याच्या ज्योतिरावास या परम 3 मित्रांनी सहाय्य केले. या ग्रंथास म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म छापण्यात द्रव्याची थोडी अडचण पडल्यामुळे तो प्रसिद्ध करण्यास सवड होईना
हे ज्योतिराव यांचे परम मित्र रारा मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी पाहून त्यास उदार बुद्धीने आश्रय दिला, हे त्यांचे अत्यंत उपकार होते. दक्षिणा प्राईज समिती या प्रकरणाच्या वेळी 1850 ब्राह्मण सुधारकांना संरक्षण देण्यासाठी ज्योतिबांनी 200 अस्पृश्यांना उभं केले होते. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी ज्योतिरावांना सदैव तलवारीच्या धारेवर धरले. ज्योतिबांवर अत्यंत जहरी टीका केली. खुद्द शूद्र जगद्गुरू, शूद्र धर्मसंस्थापक, स्वजनद्रोही, स्वधर्मद्रोही असे निंदावेद्य कठोर शब्द त्यांच्या संदर्भात वापरले. परंतु ज्योतिरावांनी आपल्या शिक्षणविषयक निवेदनात विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि भावे यांच्या शाळांना पुरेसे अनुदान मिळण्यास त्यांच्याकडून भरीव कामगिरी होईल असा सन्मानपूर्वक उल्लेख केला. एवढेच नव्हे तर विष्णुशास्त्रींच्या अपमृत्यूमुळे जेव्हा त्यांच्या मृत्यूच्या कारणाविषयी संशय निर्माण होऊन त्यांचा मृत्यू दाखला देण्यास कोणी डॉक्टर तयार होईना, तेव्हा ज्योतिबांनी आपले मित्र व सहकारी डॉक्टर विश्राम रामजी घोले यांच्याकडून मृत्यूचे प्रमाणपत्र मिळवून दिले. त्यामुळे सरकारी ब्राह्मण अधिकारी शेतकऱ्यांशी मगरुरीने वागतात व त्यांची पिळवणूक करतात असे म्हणतानाच त्यांनी हाही उल्लेख केला की हा आरोप आमचे लोकप्रिय निष्पक्षपाती मिस्टर विश्वनाथ दाणींसारखे जे कित्येक गृहस्थ असतील त्यांना लागू नाही. असे निर्मळ मनाचे पुरुष सरकारी ब्राह्मण कामगारात थोडेच सापडतात. त्यांच्या लेखनात ब्राह्मणेतर हा शब्द एकदाच आला आहे आणि तोही अशा प्रकारे, ब्राह्मणेतरानो विचारांशी करा अभिमान धरा मानवाचा. त्यांच्या लिखाणातील द्वंद्व ब्राह्मण ब्राह्मणेतर हे नव्हते. तर प्रस्थापित आणि दलित असे होते. म्हणूनच त्यांनी सर्वत्र शूद्रातिशूद्र हा शब्द वापरला आहे, ब्राह्मणेतर हा शब्द वापरला नाही. त्यांचे युद्ध सामाजिक शोषणाविरुद्ध होते, विशिष्ट जातीविरुद्ध नाही. सामान्य माणसांच्या समजूतदारपणाचा निम्नस्तर लक्षात घेऊन त्यांना सहजपणे समजावे म्हणून या शोषक वृत्तीचा प्रतिनिधी वर्ग या नात्याने त्यांनी ब्राह्मणांवर टीकेची झोड उठवली. परंतु ती शोषकांचा प्रतिनिधी वर्ग या नात्याने त्या जातीयवादाची भावना नव्हती. त्यामुळे ज्योतिबा निर्मळ मनाने म्हणू शकले की ब्राह्मण हे आपले बंधू आहेत, त्यांना आपण बंधू म्हणून मानावयास तयार आहोत. मात्र त्यांनी आजपासून आपल्या वृत्तीतील आणि वर्तनातील स्वार्थी हेतू टाकून दिला पाहिजे. ब्राह्मणांनी शूद्र, अतिशूद्र, अस्पृश्यता जातींचा छळ केला असला तरी आणि त्याची जाणीव त्यांना आता होत असली तरी महात्मा फुले म्हणतात, एकंदर सर्व शूद्रादी अतिशूद्र, भिल्ल, कोळी, खोंड वगैरे लोक त्यांच्या मागील व हल्लीच्या नीच कर्माबद्दल सूड न घेता त्यास निसंशय क्षमा करतील. या संदर्भात हे ध्यानात ठेवण्यासारखे आहे की कित्येक शतके पूर्व श्री समर्थ रामदासांनी व श्री नृसिंह सरस्वतींनी सुद्धा ब्राह्मणांवर कोरडे ओढले आहेत. ज्योतिबांच्याही पूर्वी एका ब्राह्मण सुधारकाने ब्राह्मणांना धारेवर धरले होते. स्वतः ज्योतिबा नमूद करतात, आर्याजींची नीती अति अमंगळ कथिली गोपाळ देशमुखे. श्री गोपाळ हरी देशमुख म्हणजे अर्थात लोकहितवादी. म्हणूनच महात्मा फुले आणि त्यांची परंपरा या आपल्या ग्रंथात श्री प्रभाकर वैद्य म्हणतात, फुले यांनी ब्राह्मण वर्चस्वाला त्यांच्या सर्वकष मक्तेदारीला कडाडून विरोध केला, पण त्याच मक्तेदारीविरुद्ध लढण्यास तयार असणाऱ्या ब्राह्मणांचे त्यांनी सतत स्वागतच केले. प्रारंभापासून अगदी अखेरपर्यंत फुल्यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात त्यांना अनेक विश्वासू जिव्हाळ्याचे ब्राह्मण मित्र व सहकारी सतत लाभले. त्यांचे सहकार्य त्याने आनंदाने घेतले. कृतज्ञतेने त्यांनी वेळोवेळी नावानुसार उल्लेखही केले. त्यांच्या अगदी अंतरंगातील मित्रांमध्येही अनेक ब्राह्मण होते. त्यांचे उल्लेख फुल्यांनी स्वतः किंवा त्यांच्या चरित्रकारांनी आवर्जून केले आहेत. या ब्राह्मण मित्रांचे सहकार्यांचे सहकार्य घेत असताना त्यांच्याशी महत्त्वाचे मतभेद होताच त्याबद्दल आपल्या सडेतोड आणि तिखट शैलीमध्ये त्यांच्यावर टीका करण्यासही फुले अर्थात कधीच कचरले नाहीत. मग त्यात न्यायमूर्ती रानड्यांसारखे थोर नेते का असेनात. त्याचप्रमाणे चिपळूणकरांसारख्या आपल्या कट्टर आणि निष्ठुर विरोधकांचे तरणईबांड शिष्य
जे टिळक आगरकर यांच्यावर सरकारी रोष होऊन त्यांना कारावासाची शिक्षा झाली, तेव्हा या उदयोन्मुख होतकरू तरुणांचे जाहीर स्वागत आणि कौतुक करायला फुलेच स्वतः पुढे आले. त्या आड टिळक आगरकरांचे ब्राह्मण्य आले नाही की फुल्यांनी तथाकथित राजनिष्ठ मतेही आली नाही. तेव्हा आपल्या फुले व ब्राह्मण या विषयाबद्दल कोणी सहज काही बोलू नये किंवा सांगोवांगीवर भलभलते समजू नये. त्यांचे तथाकथित अनुयायी जे बोलले किंवा वागले त्यावर तर मुळीच जाऊ नये व फुल्यांची मूळ प्रेरणा, शिकवण आणि त्यांची प्रत्यक्ष कृती यांचा प्रत्यक्ष परिचय घेऊनच या विषयावर बोलावे हे बरे. धन्यवाद. आजच्या या दुसऱ्या भागामध्ये आपण काही भाग वाचला. साधारणपणे ब्राह्मण समाजाविषयी फुल्यांची मतं आणि त्यासंबंधीचा विचार हा दत्तोपंतांनी कसा मांडला आहे तो आपण बघितला. पुढच्या भागामध्ये, पुढच्या लेखामध्ये पुढे काय म्हटलं आहे ते आपण पुढच्या भागामध्ये ऐकूया. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.